नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, चौथा आहे. माझा तिसरा आहे, चौथा आहे. तर उद्यापन हे पुढच्या गुरुवारी होणार आहे, म्हणजे 5व्या गुरुवारी होणार आहे, जरी अमावस्या असली तरी. कारण अमावस्या ही सायंकाळी 5:30ला लागणार आहे, म्हणून सकाळी 3-4 वाजेपर्यंत आपल्याला उद्यापन हे करता येणार आहे. तर माझी पूजा वगैरे तुम्ही पाहिली आहे, सगळं झालेलं आहे. आणि व्लॉग हा मी स्टार्ट केला डायरेक्टली सायंकाळी, म्हणजे आत्ता वाजले 7. तर तयारी वगैरे झालेली आहे आणि जायचं एका ठिकाणी बड्डेला. कारण काल ते काका मोशन ते आलेले होते, तर त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे, नातीचा बड्डे आहे म्हणून. आणि मी जेव्हा तिकडच्या घरात राहत होती ना, तेव्हा माझ्या अगदी घरोबाच्या म्हणून तुम्ही यादी तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांचा. तर तिकडे चाललेले आहे. एकच जे घर आहे किंवा एकच जी फॅमिली आहे तीच माझी जीवाभावाची मी केलेली. असं हे पण ते पण करण्यापेक्षा मी एकच केलेलं, म्हणजे एकच फॅमिली जोडली, अगदी मनापासून जोडलेली आहे. तर बस तिकडेच चाललेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, एक ना धड भाराभार चिंध्या करण्यापेक्षा एकच करायचं, पण मनापासून करायचं. काका मावशी काल आले होते आवर्जून पत्रिका द्यायला, तर आता तिकडे चालली. माझं नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे देवीला. तर चला बड्डे कसा सेलिब्रेट होतोय तो पाहूया. दादा बार्बी मधला आहे का डॉल? सिंगल सेट पण तर नाही तिचा. नाही सेट नाही आहे ना, मी ते सांगत नाही ना, सेट आहे तिच्यावाला फायबरची मुळे तिला कशी पण यूज करा, तर हिला करा तिला करा, खराब नाही होणार त्या डॉल. कशी यूज करायला मुळे पण डॉल एकच पीस आहे का? हां, त्याच्यामध्ये एकही बड्डे गर्लसाठी ना छान असं गिफ्ट घेतलेलं होतं. आणि गिफ्ट घेतल्यानंतर आम्ही आलेलो होतो एका शॉपमध्ये, कारण की इतर वेळेस ना टाईम राहत नाही आणि मुलांचं काही ना काही घ्यायचं राहतंच. तर दोघांचे स्कूलचे जे शूज होते ते झालेले होते खराब. तर मग टाईमही होता म्हणून मग लगे आता आम्ही ते पण घेतलेलं होतं मुलांसाठी. आणि तिथून आम्ही गेलेलो होतो बड्डेला. ते चालताना लूज नको पडा. होत आहे का? चालून बघ तेव्हा समजेल. नाही ग, बसलेले श्लोक नाही आला. काय मेन पाहुणा आमच्या तो आहे. अरे मेन पाहुणा आहे आमच्या. बाबा तुम्ही तर पहिलेच बसले एक नंबर. सकाळी आले. तर बड्डेच्या कार्यक्रमानंतर आलेलो होतो आणि बराच असा वेळ होता, तयाऱ्या चालू होत्या बाकीच्यांच्या. आणि हा आहे स्वराचा भाऊ. स्वराला तर म्हणजे आता जे रेग्युलर माझे व्हिडिओ पाहत असतील ते तर माहिती आहे, स्वरा आहे श्लोकची बेस्ट फ्रेंड, तर तिचा भाऊ. तर आम्ही बस आता कार्यक्रमाची वेट करत होतो कधी चालू होतो तो. आणि होता उपवास गुरुवार, भूकही जाम लागलेली होती, पण कार्यक्रम झाल्याशिवाय जेवण करणं शक्य नव्हतं. आणि तुम्ही बघत असाल की लहान मुलं वगैरे सगळेच छान असे जमले होते. सगळे गल्लीतले मुलं आहेत आजूबाजूची. खूप छान वाटत होतं इथे आल्यानंतर. पण काही कारणं असतात, तर त्या कारणास्तव आम्हाला ते घरच्या इथे सोडावं लागलेलं होतं. बाकी आठवणी तर आहेतच आणि ऋणानुबंध जे आहेत ते तर आहेतच.
बड्डे वगैरे झाल्यानंतर लहान लहान मुलींनी इतका छान ठेका घेतलेला ना गाण्यांवर, पण कॉपीराईट येईल व्हिडिओला म्हणून मी या ठिकाणी जे ओरिजिनल सॉन्ग आहे ते म्यूट केलेलं आहे आणि त्यानंतर केलेलं होतं आम्ही जेवण. बड्डे झाल्यानंतर जेवणं चालू होती बाकीची आणि सगळ्यांचं गिफ्ट वगैरे दिल्यानंतर पोरींनी पुन्हा स्टेजवर छान असा डान्स केलेला होता. आणि या ठिकाणी पण माझा तोच प्रॉब्लेम सेम आहे, कॉपीराईट येईल म्हणून. पण मी हे जे सॉन्ग आहे ना किंवा हा जो डान्स आहे मी शॉर्टला नक्की अपलोड करणार आहे, तर तिथे जाऊन नक्की ह्या मुलींचा डान्स पहा. खूप छान आणि खूप भारी केलेला होता. लहान मुले अशा डान्स केल्यावर खूप क्यूट दिसतात. आणि विशेष म्हणजे बड्डे गर्ल तुम्ही पाहू शकताय पुढे जी उभी आहे ती पिंक ड्रेसमधली, ती पण खूप छान एक्सप्रेशन देऊन डान्स करत होती विदाऊट कोरिओग्राफर. तर खूप भारी वाटत होतं. आणि यानंतर आम्ही यांचा डान्स वगैरे पाहिलेला आणि त्यानंतर आम्ही आलेलो होतो घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे, थोडासा आवाज तुम्हाला खराब येत असेल किंवा व्यवस्थित येत नसणार तर समजून घेऊ शकत आहात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय, गुड नाईट, टेक केअर.